थांब मुन्नी, मुन्नी थांब. काय गाई काय म्हणते, जाऊ दे ना मला कॉलेजला. नाही आज काही जायचं कॉलेजला विलेजला, आज वावरात चाल. बाई वावरात काऊन आई, कॉलेज बुडून ना, माझा अभ्यास बुडून. मग बुडू दे, एक दिवस काय होत नाही, बुडू दे. बुडला तर एक रोजदारीने वाचन आपली, एक रोज वाचन 300 रुपये वाचन डायरेक्ट. पण मग अभ्यास बुडून त्याचं काय? अभ्यास बुडून एका दिवसानं काय होणार आहे लगे, काही नाही होत एका दिवसानं. कोणाकडून त्या नोट्स वगैरे काही असं लिहायचं तर ते कोणाकडून लिहून घे आणि नंतर त्याचं वाचन कर. काय त्याच्यात एवढं मला काय माहिती नाही, काय इतकं उलू बनवते का हो आयशी भोकाची. चल वावरात, काही नाही माहिती मला, आज वावरात यावं लागेल तुला. कशी आई हो मी आज आता पोरग वाट पाहिजे मग विकीले, आता काय सांगू विकीला. आई जाऊ दे ना हो, मला जाऊ दे ना लगे कॉलेजला. अरे मुन्नी, तुला जर नाही सांगितलं ना तर नाही जायचं तर नाही जायचं. 8 दिवस चाल, आज सारखी लावून होईना आपली पूर्ण, मग उद्यापासून परत जाय कॉलेजला. ठीक आहे मग. आलं काम म्हणलं तर बघ एवढं तोंड करून घेतलं पोरीनं. एक दिवस काम केलं काय होणार आहे लगे, आई वडिलांना मदत केला काही होणार आहे हो, काही नुकसान होणार आहे का. मग एक दिवस चाल, आजचे दिवस, बाकी नंतर नाही म्हणणार तुला कधी. चाल ना, मी कुठे नाही म्हणणार. चाल एक काम करतो वय पुढं आणि ते बाहेर गोळा कर, बबिता काकूला, त्या राणी काकूला, त्या राधाला, त्या राधाच्या 2-3 जणी ते गल्लीतल्या, त्यांना जाय आवाज दे. मी डबे घेऊन येते मागून, जाय बरं. हो जाते. आजकालच्या पोरीला आले कामाची वारी ते बापा वावराच्या. कसं होईन हो, शेती तरी कोणा करावं. सगळ्यांना असं शिकायचं म्हणलं, नोकरी करायचं म्हणलं, मग शेती कोणा करावं. चल मग डबावरती जाते पटकन. आल्या का सगळ्याजणी राहिलं कोणी मागं. आता तुम्ही कोणाला सांगितले आम्हाला काय माहिती बरं. आता आम्हाला सांगितलं, आम्ही आलो मुन्नी आली बाय आवाज द्यायला मला, तर मग मी चटकन निघले ह्या बाकीच्या निघाल्या बाहेर. अजून तुम्ही कोणाला सांगितले तुम्ही पाहून घ्या ना, कोण राहिलं तर. हा राणी तू आली, बबिता आली, राधा आली, मुन्नी तर आपली मुन्नी आली, राधा ही, सरिता, रिंकी पण आली, सगळ्या आल्या. कोण नाही राहिला आता. चला सगळ्या येऊन गेल्या ना. हा सगळ्या आल्या. सखूबाईला सांगितलं का? सखूबाई आल्या असत्या. सखूबाई काय आली माझ्या वावरात. मी काही मालदारी नाही का सखूबाई माझ्या वावरत यायला. गरीब माणसाच्या वावरत असते का मोठे लोक. मग आता मी काय झालं हो, सखूबाईचं नाव घेतलं तर काय माहिती नाही काय झालं. काय झालं तर कोणतं आपल्या सखूबाईचं नाव काढलं तर. अहो काही नाही झालं, काय ना ह्या गेल्या होत्या सखूबाईकडं, इमलाताई गेलत्या तर सखूबाईला म्हणे चला सरकी लावायला. आता सखूबाईला जणू आज सोयाबीन पेरायची, त्यामुळे सखूबाई नाही म्हणली यायला, म्हणून त्याला राग आला खूप. तुम्ही सांगा मैत्रिणी आता, तुम्ही सांगा सोयाबीन का आजच पेरणं होती का सखूबाईला. कशाची सोयाबीन, कशाचं काय आलं पेरणं. चाबरी सखूबाईन, चाबरी जास्त झालं सखूबाईला. आता लय मा झाला सखूबाईला, पैशाचा घमंडी झाली सखूबाई. आपल्या वावरात नाही सखूबाई, आपण जातो त्याच्या वावरात. तसं काही नाही व इमलाबाई, तसं काही नाही व. सखूबाईचं चांगले व सखूबाई कधीच भेदभाव करत नाही गरीब श्रीमंत. आता मी इतकी गरीब आहे तर मला तर नाही करत असं. तू तर माझ्यापेक्षा किती चांगली आहे, तू काही गरीब आहे का माहित की. राणी तू नको सांगू बाई, तू नको मला सप्लाय द्या जाऊ सखूबाईच्या. तुला काय माहिती, तू करते सखूबाईच्या मागं पुढं. सखूबाई हित ऐकून काम करून आणि काय मला नको सांगत होते सखूबाईचं भूषण. बरं जाऊ दे, चला कवर येतो वर. आता काही सरकी बी लावणं झाली पाहिजे ना इमलाबाई, सरकी लावणं झाली पाहिजे नाही, इथंच गप्पा करून घेऊ राहिल्या. हा चला बरं चला. सगळ्याचे डबे ना झाडाला लटकून ठेवा बरं, चला. आणि कसं कुत्रा घेऊन जायचं एखादं. हो द्या माझ्याकडे सगळ्याचे डबे, मी लटकून ठेवते. हे घेऊ धर्मी पिशवी. हा दे द्या सगळ्याचे द्या. ही माई ही पण ठेवा माई. बरं अजून राहिली कोणाची. नाही जागी ठेव पटकन. बरं चला लागावर असेल पटकन, मी बी देते तुम्हाला काढून. अगं मुन्नी काय काकू आज गेली नाही बाई तू कॉलेजला. कस काय आली वावरात. चालले होते काकू पण आईला नाही जाऊ दिलं. आई म्हणली आजच्या दिवस सरकी लावायचा, मग आले सरकी लावायला. आता माय बाई का येऊला बाई, कहून पोरीचं कॉलेज बुडवता. कोण बुडवतं कॉलेज एका रोजदारीसाठी का बाई. काय माय काय होतं एका दिवसानं, काय होतं नाही गेलं तर काय होत नाही. कुठे लगेच तीर नाही मारू आले कॉलेजला जाऊन. काय कलेक्टर होणार काय माहिती. झाली तर मग होईन बी, त्याचं काय. एका दिवसानं काय होत नसते, झाली बी तर होय म्हणा, पण एका दिवसानं काय होत नसतं. काय होतं जसं मदत केली आई वडिलांना तर काय होतं, थोडंफार काम द्यायला पाहिजे ना. मग ते बी म्हणा. बरं चला बरं गप्पा करत नका बरं, लागा बरं पटापट लागा. आज झालं पाहिजे, उद्या मला परत सोयाबीन पेर नाही. मग लावा हात उचलून, जरा लावा हात उचलून. विकी मला फोन करत असन, मुन्नी कसं काय आली नाही म्हणून कॉलेजला. त्याला काय गाड्या हेट घरी फोन करायला चान्स पण भेटला नाही. आई होती सोबत तर मी मोबाईल बी नाही आणला सोबत. म्हटलं विकीचा फोन घेऊन आला, बाया देखत काय बोला, बाया माहीत नाही कशा आहे, लई डाऊट घेत आवाज. बिचारा विकी मी लई वाट पाहिजे आता. काळजी लागन त्याला, काऊन नाही आली दिवसभर करमणार नाही त्याला. एक फोन केला असता तर त्याची काळजी गेली असती, मिटली असती काळजी. जाऊ दे आता, घरी गेल्यावरच फोन करीन, डायरेक्ट सांगेन माया येऊ दिलं नाही म्हणून, वावरात नेलं सारखे लावायला म्हणून. जाऊ दे आता आजचे दिवस. मुन्नी काय मनातले मात बडबड करते ग, मला ऐकायला थोडं पण काय बोलते कळणार नाही. काय ग काय झालं, कोण तोंड पाडून बसली एवढं. जीवाला सारखी लावायचं काय ग. नाही काकू जीवार नाही आलं. नाही मग एवढंच तोंड कोण केलं. एवढी कशी बोर झाली लगे. कुठे काकू बोर झाले मी. नाही खुश आहे काय. आत्ता मी बोलले म्हणून तोंड चांगलं केलं होतं. नाही तर तोंड बारीक करून ठेवलं, बोर झाल्यासारखं एकदम बोर झाली असं वाटत होतं. काहीतरी दुःख झालंय तुला, काहीतरी लेच
लयच विचार करू राहिले काहीतरी. बडबड बडबड बी करत होते काहीतरी मनातल्या मनात फुटू 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 आवाज येत होता मला. नाही हो काकू, मी गाणं पुटपुट करत होते. गाणं पोयम, शाळेची पोयम आठवली ती एक, ती पुटपुट करत होती. बाकी काही नाही. असं का? बर बर चाल. अगं रिंकी रिंकी इकडे ये ग. काय म्हणती व? इमलबाईला चिडली होती सगळं खतरनाक. हो ना, मग आता वाटतच ना हो, आपण जायची वावरा इतकं नेहमी 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 हातातलं काम सोडून जा. आणि त्याला म्हणलं चला एक दिवस, तर त्या डायरेक्टच नाही म्हणल्या. मग चिडणार नाही तर काय करून बाई. कसं आहे पाहा ना, खरं ना बाई सकोबाईचं यायला पाहिजे होतं. इमलबाई नेहमी त्याची वावरात जाते बरं का. आणि मग यायला काय झालं बरं त्याला? हो नीला असं काही काम, कसं आहे काही कामं निघते. हा ते पण आहे म्हणा. आपल्याला तर काय माहिती असते, त्याला माहिती आता नाही का. माझ्या इलेस पवरायला पुढं पुढं मुन्नीलेस पवरायला गेलेस बाप्पा. हो काकू तुम्ही पळा ना, चला तुम्ही पण. लागले का सगळे तास? लागले. चला मग दुसरं तास घ्या पटापट, जेवण करून घेऊ आपण. तास लागले डबल लागले का दुसऱ्या याला, तिसऱ्या पातेल जेवण करून घेऊ. तर भुका बी लागते चांगल्या. हवं हवं मला बाई, चालतं चालतं. तू तर म्हणे मोठी राणीचं नाव राया आणते मी, त्याला लावते पेरायला. मग कोण नाही आणलं? अहो गेले होते मी म्हणलं त्याला, तर रस्त्यातच ते शामराव भाऊ भेटले. तर तो आधी हो म्हणला होता राणीचा नवरा. ते शामराव भाऊ भेटले मला म्हणले की त्याला काही पेरता येत नाही म्हणे. मी नेलतं म्हणे माझ्या वावरात, तर काय म्हणे बैल इकडे पाळ जाय म्हणे, तो इकडे पाळ जाय म्हणे. आणि सगळं बी धिंगाणा केलता म्हणे बापा त्यांना. आणि कशाला म्हणे बापा ते माणूस काही काम येत नाही म्हणे त्याला पेरणा गिरण्याचं. मग मी वापस गेले आणि त्याला सांगितलं की काही येऊ नको बापा, आणि दुसऱ्या वेळेस ये. असं झालं पा. असं का? बरं 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 झालं शामराव भेटला माझातच, नाही तर आपलं ब्याज नासच झाला असता एवढ्या मला मागायच्या, नाही का बरं. हा नाही तर काय मग. पलीकडे सारखा ना मला बी टाकता येत नाही ना, थोडंसं पलीकडे व्हा ना, मला बी टाकता आलं पाहिजे ना पेरणी यंत्रामध्ये. तुला पण लय मोठी जागा लागते बाबा, लय भदाडी झाली. माझ्या मा बाबा घरची जी मी भदाडी, खात्या पित्या घरची आहे मी, जसं म्हणे की भदाडी झाली. इतकं काम करते मारणाचं, कोण उतरत नाही. मग काम तर आहे, मी काय आबाद आहे का? शेतातलं काम घरचं काम चालूच असतंय. माहिती बाबा कोण उतरत नाही. तू तर एवढी ढोलीची ढोली झाली ना नुसती. काय माणूस आहे बाई, पा माणूस काय पण बोलतो बाई मला. माणूस ढोली बिलिंग काय बी पा. माणसाच्या पावलावर पावले बाई. मग काम करते माणसासोबत मी खांद्याला खांदा लावून. जास्त मग कमी नाही, जास्तच काम असतं मग. तरी बी माणूस काही मला जसं बरं बोलत नाही का, बरं पाहत नाही बाई. अहो तुम्हाला माहिती का काय हो, इमला लय रुसली बाई मायावर, लयच रुसली. कहून तिला काय झालं आता रुसाला? सरकी लावा चाला म्हणे माझ्या वावरात. सरकी लावायला कधी लावायची ती सरकी? आजच लावायची होती म्हणून तर, नाही तर मग गेली नसते का. आता आपलं सोयाबीन पेरून पेराचं सोडून मी तिकडे कशी जाऊ बरं? अरे तिला म्हणायचं मग तो सोयाबीन पेरणं चालेल म्हणून आमची. म्हणले बाप्पा गण तिला सांगितलं समजून, पण काही ऐका ना ती. ऐकायचं नावच घे ना. तिचेच बन तुम्ही लय मोठे लोक झाले, पोरगी नोकरी लागली तर मटकू राहिली, असं तसं, लय पगारवाले झाले, लय शाणे झाले, लय पैशावाले झाले, काय बोलत होती बाई. अरे बापरे इतकं बोलली का ती? हो ना, नाही तर काय. म्हणलं आता जाय तिकडे, मग समजून सांगू राहिले मी तिला बाई ही मग सोयाबीन पेरायची का काही ऐकायलाच झाली ती. बरं जाऊ दे, मग नंतर समजून सांगा तिला की सोयाबीन पेरणं अर्जंट होती म्हणून. आता सांगेन, बोलली पाहिजे आता ती मला. आता कायची बोलते, लयच फन करत होती काल, लगेच. असतं का? तिच्या सोयाबीनमुळे मग मी कोणाला पेरायला सांगितलं नाही बाईला. म्हटलं जाऊ द्या एखाद्याला सांगायचं आपण, आणि मग यायचं माझ्याकडं, तिला सांगायला असावं तिला. आणि बरं धिंगाणा करून ती भांडायची मला येऊन घरी डबल. मी काही कोणाला म्हणलं नाही पेरायला चाल का काही. मग मीच आले, मग मीच म्हणलं आता चला तुम्ही नांगराला आहे तर मग पेरायला मी राहते. आपण दोघं बरं नवरा बायको. बरोबर आहे, पेरायला नवरा बायकोच पाहिजे, तसं बरं राहतं जरा. आज होऊन जातं नाही काही आपली पेरणी सगळी. होऊन जाते. सोयाबीन होऊन जातं. काही राहिलं तर मग पाहू ये उद्या गिद्या. काय बाप्पा आपण खाऊ काय बोल ना पुढं. आपण पेरू राहिलं मोठं, पण पाऊस येणार नाही ना. पाऊस पडा नाही ना, किती कोरडं झालंय वावर. पहा बरं कोरडं फुटे. जसं ओलावाने राहिला ना, थोडा ओला व्हायला लागे. उद्या परवा पाऊस जर नाही आला तर कोरडं फुट होईल. आणि सोयाबीन वाळी कोम येऊन तर मग कसं हो पेरणी करावं लागेल मग दुसरं काय. हो पण मग आधीच आपलं पेरणी उशिरा चालली, आता आणखीन डबल पेरावं लागलं तर अवघड होईल. हो ना, आता हे देवाच्या हातात आहे बाबा. पड म्हणा बाप्पा एखादा पाऊस पड. हो ना देवप्पा पड दे बाबा एखादा पाणी. नाही तर अवघड होऊन जाईल शेतकऱ्याचं. शेतकरी राजाचं अवघड होऊन जाईल. फाशी घ्यायची येईन बाबा शेतकऱ्याला. पड बाबा एखादा पाणी चांगलं वावणी पड दे लगे. बरं ऐका बा सगळ्याजणी, चला बरं भाकरी खाऊन घेऊ एकदा. हवा चला, भूक लागल्यासारखी झाली मला बी. भूकच लागली चांगली.
हा चला 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 बरं घेऊ जेवण सनी. मग जेवलं की जरा तरतरी येईन आणि परत दुसऱ्यांदा लागू पाहता घ्यायला. संध्याकाळी लोक कंप्लीटच करून देऊ लगे 5 का 6 का 7 का वाजन. मग जायचंच नाही घरी कंप्लीट झाल्याशिवाय इमलावेचं वावर. हो चला बरं, मग नका टाइमपास करू, चला. आता बाई 3 डबे येते तर बाकीचे डबे कुठे गेले? हो ना बाई, आता बाई मी तर सगळे डबे इथेच ठेवले होते. आता बाई कुठे गेले असं मग? काय राणी त्याकडे दिले ना आम्ही आमचे डबे सगळे. काय काय भानगडे बरं काही आता. मी खरं सांगते ना, मी इथेच ठेवते डबे सगळे. आता आता मला काय माहिती तू काय बहीण म्हणून मी इथं आणून ठेवते सगळ्याचे. काकू कुत्र्या बित्र्या नेले का काय? नाही कुत्रे एवढे सगळे कसे नाही. सगळे डबे कसं काय नाही कुत्रे? 4 डबे गायब, 4 तिघीचे डबे इथं, 4चे डबेच नाहीये. अवघड बाई, आता आपण काय खाऊ बाय मग आता? बाई पण डब्याचा तपास लावणं लागेल ना. कुठे गेले डबे? तर आसपास कोणचं वावर येऊ इथं? नेले काय कोणा काढून सानी सोडून नेले काय कोणा? सांगता नाही येत बाई, पण मग आसपासचे लोक तसे नाही हो. कोणचा काय भरोसा बाई, कोणचा काय भरोसा? तसे नाही म्हणजे काय? कोणचा काय भरोसा आहे? कोणच्या फडात जाऊन काय पाहिलं आपण? तो हे बी खरं आहे. बरं एक काम करू आपण, सध्याच्या टायमाला काय करू, हे 3 डबे आपण सगळ्याजणी थोडं वाटून घाटून खाऊ. म्हणजे उपाशी राहिल्यापेक्षा हेच आपण खाऊन घेऊ. मग आता हेच करणे आपल्याला, वाटूनच खाणे. मग आता कोणाचे 3 डबे पहा बरं. हे कोणाचं आहे? मावा आहे तो मावा आहे इकडं. हे 2 कोणाचे? एक मावा आहे आणि एक रिंकीचा आहे. घेऊन टाका. दे मला चुकू अर्ध्या पोळी सगळ्याला. आणि काय मग आता उपाशी राहिल्यापेक्षा खाऊ थोडं. पहा आता आमच्या डबे असून आम्हाला अर्ध्या पटान राहणे तुमच्या बरोबर. काय नाही मोठे पोळ्या आणले, 5-6 पोळ्या आणले. काय 2 घ्या तर कोणी जणी, 2 मी खाते, 6 पोळ्या येतं. थोडी भाजी घ्या. मी मुद्दाम जास्त आणल्या, म्हणलं कोणच्या शिल्लक राहत्या नाही राहत, कोणाला कमी पडल्या गिडल्या म्हणून आणले मी शिल्लक पोळ्या. लय मोठ्या उरल्या होत्या घरी, तर घरी पडल्यापेक्षा म्हणलं शिळ्या पडल्यापेक्षा नाही का घेऊन आले. त्या पावर आता काम आले आपल्याला. हो जाऊ द्या, आपण डब्यात तपासलो. आसपास जेवण करून घेऊ एकदा. आणि मी आईच्या मुलीच्या बापाला पाहायला लावते डबे आपले कुठे आसपास जाऊन पाहिजे. कुत्र्या बित्र्या नेले असेल तर शोधन. बरं चालते, बसा मग जेवायला. मुन्नी इकडून ये, चल. तिथं कोण उभं राहिली? इकडं बस. उघडा डबे उघडा, आपापले डबे उघडा. हे पहा आता मग आहे का ते जो पलीकडला डबा आहे का त्या दोघे देऊन टाक. आणि हे पलीकडला डबा तुम्ही दोघी घ्या, राणी आणि तू रिंकू. आता हे डबा आम्ही तिघी खातो. कसं माझ्या जास्त पोळ्या आहे ना, तर आम्हाला 2 पोळ्या होऊन जाईल. हो चालते. कसं वाटून घाटून खाल्लं ना कसं बरं असतं जरा. नाही तर काय आता गेले डबे तर जाऊ द्या. डबा गेल्याचं काही नाही, डबा गेलं जाऊ द्या. ते पोळ्या भाजीचं काही नाही, पण ते डबे स्टीलचे डबे होते बाई. उद्या आता कामाला जायला काय नाव, कोणता डबा न्याव त्याची पंचायती नगदी. हो माहिती ते पण आहे. काकू कोणाचा डबा आहे का? खूपच छान भाजी केलेली, मस्त. आवडली का तुला? मॅच केलेली आवडली का? हो काकू खूपच छान आहे, मस्त स्मेल आले, वास मस्त आला. हे खाऊन मग खाय मुन्नी पटापट खाय. भूक लागली असेल तुला. सकाळी पण काय उलची पोळी खाल्ली होती. आणि आता काय डबे नेले बाई कोणा? पण आपण एवढी सारखी लावून राहिलो हे ते बरं का इमला बाई. पण पावसाचा पत्ता नाही ना, कसं होईल? पाऊस जर नाही आला तर उगम का सारखी काय माहिती बाई. आता ठिबक वर आहे ना, थोडं पाणी सोडून त्याला 2-3 दिवस नाही आले तर पाणी सोडू थोडं. मग कसं ते कोंब येऊन ते थोडंसं उगून येईन वर. आणि मग नंतर पडणच नाही एखादा पाणी. हो ना. पाऊस पडा नाही म्हणूनच आपले डबे चोरीला गेले. मग काय बाई खायला नाही ना काही जंगलामध्ये जनावराला बी. एवढं गवत उगलं. 2-3 पाऊस पडले चांगले, थोडे पडले चांगले बी नाही पडले. असे काही थोडे पडले तर काय खायला काही नाही. मग काहीतरी नाही तर काय बाई इथून पुढे चोऱ्याच होणार आहे बाई. असा पाऊस पाणी नाही पडल्यावर काय नाही तर काय कामं भेटणार नाही लोकांना काही नाही. पैसे कुठून येईल? पैसे नाही आले खायला कुठून येईल? असे चोऱ्या होणार आहे. खरंय. आमच्यासारख्याचं किती अवघड बाई. आमचं तर निव्वळ हातावर आहे ना, कामाला गेलं तरच खायला भेटतं. तुम्हाला तरी उली जमिनी आहे थोड्याफार, तेव्हा सगळ्याला आहे काही ना काही. हो राणी खरंय. सरकार काढणच काही ना काही सुविधा. मग थोडं देणार लोकांना उपाशी काही ना काही काढणच कामं. मग गहू काही डाळ बी काही सगळं कामाच्या बदलात पैसे काही. सरकार काढतं. मग नाही का दुष्काळ पडला होता तर कामं काढले ते तर खंदा ते काय म्हणते त्याला ते पाट काय बांध काय बनवायचं ते नव्हतं का, ते निघलं होतं पहा. सरकारनं कामं काढले होते पहा. तशी कामं निघतील ना पाऊस नाही पडला तर. ते आहे म्हणा निघून. पण कसं दुष्काळात किती कामं काढा सरकारनं, पण असं फरक पडतोच ना बाई, फरक पडतोच. बाई मग फरक तर पडणारच आहे, फरक तर पडणारच ना. मग पण ना पडावं बाई एखादा पाऊस तरी चांगला भाऊ नाही पाऊस पडावा बाई. दुष्काळ नाही पडावा बाई. का ते पाणी मागायचं असतं काहीतरी. पाणी मागितलं आपण ते काहीतरी कार्यक्रम नाही करावा लागत का? पाणी मागितलं तर पाणी पडतं पहा त्या दिवशी. ते तरी करू आपण एखाद दिवशी काही काम नसले कोणाचे तर. करू त्याला माणसं लागते पाहिजे. माणसं आणि माणसाचं वेगळं राहतं वाटतं ते, बायाचं वेगळं राहतं का ना. हो काय करायचं, हंडे पाणी घ्यायचं आणि जे दिसन त्याला ओल्लं करायचं असं असतं ते. आणि म्हणायचं देव पाणी पड असं काहीतरी म्हणते बाय. आपण आता म्हाताऱ्या विचारू रुपये म्हाताऱ्या बाया गावातल्या बाया तर ते सांगतील बाय आपल्याला सगळे व्यवस्थित कसं मागते म्हणून पाणी.
ते करूनच पाहू आपण, म्हणजे कसं आला तर आला पाऊस. हवं करू, खरंच आपण करू. चालतं. बरं घ्या बरं पटापट जेवून. इमलबाईची सारखी राहील मदतच लावायची. चालल्यात गप्पा आणि एक तर डबे बी सापडायचे आपल्याला. इमलबाई तुमच्या नवऱ्याला सांगा बाई आसपास जाऊन पहा म्हणा, नीट बांधा बुंदा ना हिंडा म्हणून, आणि डबे पहा म्हणून आमची. सांगते मी, यायला सांगते. घ्या बरं जेवून पटापट. चला मुन्नी घे पटकन खाऊन सनी. हवं आई.